मित्रांनो, आपण आता आलोत परशुराम मंदिरकडे. दोघं तिकडे मागेत. आपण एक मंदिर आहे विठ्ठल रखुमाई. इकडून पायऱ्या आहेत उतरण्यासाठी. हे चला. कशाला तोंड धुवाय कोण सांगितलेला? तो दिसतोय तो परशुराम मंदिर. काय दिसतोय बघा, तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. आपण पोहोचलो प्रवेशद्वार. पेंटिंग वगैरे चालू आहे. तूच सांग ना मग येड्या. बाहेर एक एक उतरताना आपण इकडून जायचं आहे. एकदम जुने घर असे, जुनी घरं वगैरे आहेत. कोकण ग्रामपंचायत आहे. तिथं अनिकेत कामाला असतं. अनिकेत त्याला तुमचं कितीतरी चांगले आहे मग ग्रामपंचायत. बघ आतमध्ये फोटो काढायला परवानगी आहे का नाही काय माहिती मित्रांनो. तर परवानगी वगैरे असेल तर आपण नक्की दाखवू आतमध्ये काय काय. इथे चप्पल विप्पल काढण्यासाठी इथे चप्पल काढतो दाखवतो तुम्हाला आतमध्ये. तर काम वगैरे चालू आहे जरा. मंदिर एकदम मस्त असं मंदिर आहे. छान असं. आणि ह्यांचं लक्ष बघा, दररोजच्या कामाकडे घाणीकडे लक्ष आहे. घाण्या कालवाची सवय. जातो कामाला माझा तसाच करते. इकडं तसाच असतं. तुला काय वाटतंय? काम बरोबर ना, शॉप काम आहे. मित्रांनो, मोबाईल अलाउड नसल्यामुळे मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ शकलो नाही. हे बघा इकडे तला आहे. ते मस्त असे कासव आहेत. करणचे मित्र कुठे करण. हे असं मंदिर आहे. हे शिवकालीन मार्ग आहे इथं काहीतरी. काय आहे पण विहीर आहे. विहीर आहे काहीतरी. पाणी आत मध्ये. कसलं मंदिर आहे? हे गंगा माता मंदिर आहे. आणि ते गंगा माता अष्टकम लिहिलेलं आहे. मंदिर कसं वाटलं मंदिर? मंदिर आहे. जर तुम्हाला जुन्या अशा गोष्टी बघायच्या असतील तर या मंदिरात फोटो बिटो काढायला फक्त मनाई आहे. फोटो बिटो अजिबात काढायला भेटणार नाही. आतमध्ये व्हिडिओ करून आम्ही मागच्या साईडला येऊन व्हिडिओ वगैरे केलेत. काम वगैरे चालू. तर जेवणाची पण सोय आहे इथं. म्हणजे प्रसादी आहे. तर आता आम्ही चाललो होता प्रसादी करायला. भेटला नाही 2 वाजेपर्यंत असतं. 11 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला प्रसाद भेटून जाईल. बघूया काय काय प्रसादीमध्ये. इकडे काय आहे आपण परफेक्ट टायमिंग मध्ये आलो. एक टायमाचा कसं होऊन आपला वाचलाय खर्च. शिवम प्रसादी घ्यायची ना? प्रसादी
घ्यायची ना मग घेऊया. एक टायमाचा खर्च. कबूतर एक किलो वाटतं. निघून जाईल आपला. भूक पण लागले तशी पण. सर्वात जास्त भूक लागलेला माणूस हातवरती वर आली की मिस्त्री हो का इथं कबूतर खाना पण आहे आणि पाळलेले आहेत पण त्यात ना आणि इथं शोकिंग आहे कबुतरांचं. हे फोटो काढूया इथं. हे मित्रांनो जाम भुका लागल्यात. आपण चाललोय प्रसादीला. तोडावणार आहोत. प्रसादासारखा प्रसाद घ्या रे. प्रसाद असतं रे. प्रसाद आलाय. नाही बोल प्रसादासारखा प्रसाद घ्या. तुटून पडशीव. नक्की फ्री आहे ना. वासर पण आहेत. अरे वेगळी वाटतात वासर. तू तो कसा आहे. हा वासर वेगळा नाही वाटत. मेंढी टाईप वासर आहे. मस्त की फॅन बिनची पण सोय आहे त्यांना पूर्ण. व्हिडिओ वगैरे काय मित्रांनो आपण फिरून झालेलं आहे आता परशुराम मंदिर. आता आपण डायरेक्ट जायचं आहे. बाबू कुठं जायचं आहे. डायरेक्ट आपल्याला जायचं आहे शारदा देवी मंदिर. तर बघूया तिथे कसं आहे. चांगली माहिती सांगितली. तिथं पुजारी होते त्यांनी मस्तपैकी माहिती सांगितली. पण मोबाईल का अलाउड नव्हता त्यामुळे काही दाखवू शकलो नाही. आता शारदा देवी तिथं तरी अलाउड आहे मोबाईल काय का बघूया. येऊन भेट द्या परशुराम मंदिरला. इथून बरीच माहिती आहे. काहीतरी कोकणातला असा कोकण इथून कोकणाची सुरुवात इथून होतं असं काहीतरी आहे. आम्हाला माहिती जास्त माहिती नाही. थोडीफार सांगतो. दत्त मंदिर आहे का जाताना दिसलं ना आपल्याला. जुने वस्ता सांगितलं होता की दत्त मंदिर आहे. आता आपण डायरेक्ट भेटू श्री शारदा देवी मंदिर. चला बघू तिकडे काय काय आहे ते. मित्रांनो इथं वरती लग्न लागतंय. जेवायची सोय होईल वाटतं इथं. सर्वांची बस झाली. 50 रुपयाचा आहेर भरायचा घेऊन द्या. गणपती पुलेशी घे ना. काय कसला आवा तू श्रीमंत आहेस रे. अबघ इथं लग्न चालू आहे. शुभम हे शुभम जेव्हा भेटेल इथं. मी काय बोलतोय अभि आपण 50-50चा पॉकेट भरला 550 रुपये जातील. बघा 1,500 रुपये असतील. फक्त आईस्क्रीम खोलून लग्न आहे. हो जेवण असं तिथं परवडे हॉल लग्न आहे. शुभम मला खबर आहे पलून जाऊन लग्न आहे ते. आपल्याला जेव्हा भेटेल का नाही. आईस्क्रीम भेटेल वाटतं काय. आईस्क्रीम नाही आपल्याला सरबत भेटेल. मँगो नाही तर कोकम सरबत आहे. जास्त तो कोकम सरबत आहे विकायला बोलल्यावर इथं कोकम सरबत भेटण्याची शक्यता आहे. आणि पाणी धुतंय पाणी धुत